कंटेंट क्रिएशनसाठी आपण रात्री उशिरापर्यंत व्हिडिओ एडिट करत होतो. त्यात आपल्याला काही नवीन लर्निंग शिकत होतो की आपल्याला काय कसे आणि प्रोफेशनल पद्धतीने कसे एडिट करता येईल. त्यामुळे रात्री उशिरा झोपलो होतो, पण आपलं दररोजच्या प्रमाणे आपल्याला 6:30ला उठायचं होतं आणि मी 6:30ला उठून जिमला शनिवारी आहे ते थोडा उशिरा जात असतो 7-7:30ला, कारण त्या दिवशी आपण लेगचा वर्कआउट करतो. त्या दिवशी गर्दी नसते आणि आपल्याला चांगला वर्कआउट करता यावा म्हणून आपण उशिरा जिमला जातो. मग जिमच्या अगोदर आपण आहे ते एनर्जीसाठी कॉफी आणि केळी वगैरे खाऊन रेडी होऊन जिमला जातो. मग मी जिमला निघालो. साधारण एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर जिम आहे माझी. मग जिममध्ये गेल्यानंतर मला लेगचा वर्कआउट करायचा होता. त्यासाठी जे वॉर्मअप असते, काही लेगच्या ॲक्टिव्हिटी असतात, लेगच्या मशीन आहेत, लेगचा वर्कआउट आहे ते करून मी साधारण 10 वाजता घरी निघालो. 10 वाजता झाल्यानंतर आपल्याला डाईट करून ऑफिसला निघायचं होतं. शनिवारी आहे, ऑफिसला सुट्टी असते, पण मी साधारण 12-1 वाजता शनिवारी ऑफिसला पोचत असतो. मग साधारण 11:30 पावणे 12च्या आसपास ऑफिसला निघालो. घर टू ऑफिसचं डिस्टन्स आहे ते 5 ते 10 मिनिटाचं आहे, पण ऑफिसला पोचेपर्यंत 12 वाजल्या आपण ऑफिस ओपन केलं, कारण ऑफिसला सुट्टी असते. आपलं पहिलं काम असतं की आपली सगळी सिस्टम चालू करून मेल चेक करणे, CRM, लीड्स, पेमेंट कोणाचे राहिले, कुठल्या वेंडरने आपल्याला मटेरियल दिले, त्याचं पेमेंट ड्यू झालं आहे, कारण ड्यू व्हायच्या अगोदरच आपण पेमेंट करतो. या सगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेतल्या. तोपर्यंत एक टेक्निकलसाठी कॉल आला होता. माझं इंजिनियर सुट्टी असल्यामुळे कस्टमरचा फोन रिसीव्ह केला नसेल. कस्टमरला एवढा विश्वास आहे की पुढच्या 5 मिनिटात मला कॉल केला. मी लगेच 5 मिनिटांनी त्यांना कॉल रिटर्न करून एक 10 मिनिटात पुढच्या त्यांचा रिमोट घेऊन त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. कारण त्यांचा जे काही त्यांची एम्प्लॉय आहे ते अकाउंटिंग ईमेल होतं ते सोडून गेले. त्याचं आपल्याला जे रिकव्हरी पासवर्ड आहे आणि जे मोबाईल नंबर आहे तो चेंज करायचा होता. त्यांचा ॲक्सेस करून त्यांचा पासवर्ड चेंज केला. सगळ्यात म्हणजे आपण जे आपले जे वेंडर आहे त्याचे पेमेंट आहे तो टाईम टू टाईम करतो. म्हणजे 30 डेचं मला क्रेडिट दिलं तर मी साधारण 28 ते 29व्या दिवशी पेमेंट करतो. कारण मार्केटमध्ये रेप्युटेशन आणि ट्रस्ट महत्त्वाची गोष्ट आहे. पेमेंट लेट करत नाही. एखाद्या वेळेस इन केस होतं, पण ते काही रिझन काही नसतं. तो काय की आपल्याकडून डिले होतं, कधी विसरून जातो, ह्या गोष्टी होतात. जसं जे होत नाही, पण एखादी एरर राहते, कधी बँकिंगला इश्यू असतो, होतं कधी होतं, पण आपण फॉलोअप घेऊन देत नाही. होते की आपल्या वेंडरला इमर्जन्सी पेमेंट करायचं होतं, त्यासाठी मी बँकिंग पोर्टल ओपन केलं. पण बँकिंग पोर्टल ओपन केलं तेव्हा मला लक्षात आलं की आज शनिवार असल्यामुळे बरेचसे बँकिंग आहेत त्यांचे निफ्टी पोर्टल आहेत कॉर्पोरेटचे, ते मेंटेनन्स मोडला असतात. मग त्यामुळं URL ओपन झाले नाही, त्याच्यामुळे मी पेमेंट कॅन्सल केलं. त्याच्या मी सगळ्या एंट्र्या करून ठेवल्या होत्या. बिला एंट्री करतो आणि जे मी मॅन्युअली पण एंट्री करतो, जेणेकरून उद्या आपल्याला जे रेकॉर्ड आहे जर काही इश्यू झाले तर पडदेशीने सापडतात. त्याच्यामुळं आपण दोन्ही एक रजिस्टरमध्ये मी मॅन्युअली एंट्री करतो आणि डिजिटल एंट्रीचं असते आणि स्टेटमेंट ह्या वेगळ्या गोष्ट आहेत. तीन मी 5 वाजता एक ब्रेक घेऊन कॉफीसाठी गेलो. जवळच एक सिटी प्राईड जवळ इराणी कॅफे, फेमस कॅफे, तिथं जाऊन एक कॉफी घेतली आणि काही मला ॲमेझॉन काही गोष्टी मागवायच्या तिथं. आपण ऑफिसमध्ये आल्यानंतर आपल्या GSTचा रिटर्नसाठी डेटा द्यायचा होता, ते आपण CA ला देऊन टाकला. इन्स्टा कन्सेंटसाठी आपण सेटअप रेडी केला. तोपर्यंत साधारण 8 वाजत आले. त्या 8 वाजता आपण PC शटडाऊन केलं आणि आजच्या दिवसाचे इथं शेवट झाला.